जय भीम नवबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. अलिबाग येथील रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन करण्यात आले. कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. लॅबद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भडकाऊ आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जाणार आहे. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवतारे उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला कोल्हापूर महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शक्तीपीठ महामार्ग आणि हिप्परगी अलमट्टी धरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर 10 जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनाबाबत शासनाने जर पोलीस बळाचा वापर केला तर जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. बैठकीला सांगलीचे आमदार अरुण लाड, विजय देवणे, माजी आमदार उल्हास पाटील, विक्रांत पाटील, RK पवार उपस्थित होते. दुसरा एक अडथळा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 2 पुलं मोठी होणार आहेत. अजून बारीक बारीक होणार आहेत, पण कोल्हापूरला आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला तापदायक ठरणारे 2 पुलं शक्तीपीठाच्या माध्यमातून होणार आहेत. एक होणार आहे तो कोडोली ते माणगाव, ज्याच्यामुळं पार भोगावती नदीपर्यंत त्या पाण्याचा फूग गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी परिस्थिती आहे. एक आपल्याला फक्त पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापूर शहराला किती त्रास व्हायला आहे आपण बघायला लागलो आहे. तसा अजून एक मोठा पूल कोडोली ते माणगाव हा शक्तीपीठाचा होणार आहे. आणि त्यानंतर दुसरा पूल होणार आहे तो अण्णा तुम्हाला तापदायक आहे सगळ्यात जास्त, आणि तो म्हणजे दानोळी ते सांगलवाडी. या पुलामुळं सांगली जिल्ह्याला त्याचा मोठा फटका आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा वारणाकडच्या गावांना मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे. याशिवाय हे जे शक्तीपीठ आहे हे शक्तीपीठ खरोखरच आवश्यक आहे का, तर काहीच गरज नाही. शासनाची भूमिका ही आलमट्टीच्या संदर्भात संशयास्पद आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही सांगली कार्यालयावर पुढच्या 1-8 दिवसामध्ये तारीख ठरवू आणि त्या तारखेला सांगली कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ. तोपर्यंत शासनानं 10-12 दिवसामध्ये नेमकं काय झालं, कुठपर्यंत आलं परिस्थिती, नाहीतर ज्याचा उल्लेख उल्हास पाटलांनी केला 2-3 दिवसातच पाणी चढणार आहे, म्हणजे एकदम पाणी चढायला लागले की मग बोलण्यात काय अर्थ असणार. आणि म्हणून ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा शक्तीपीठचा, आम्ही काल एक VC 12 जिल्ह्याची घेतली आणि त्या 12 जिल्ह्यांमध्ये असं ठरलं की 1 तारखेला रस्ता रोको, नॅशनल हायवे रस्ता रोको करायचा निर्णय घेतला. गरज नसलेला शक्तीपीठ, म्हणजे गरज नाही आहे या शक्तीपीठ रस्त्याची, त्याच्याऐवजी हे सगळे 50-60 हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरं होईल. म्हणजे किमान निदान शेतकऱ्याची कर्जमाफी तरी 2 वेळा होईल, म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी तरी होईल. म्हणजे आज गरज नसलेल्यावर कशासाठी हा पैसा खर्च केला जातोय. वित्त आणि या ठिकाणी नियोजन विभागानं आक्षेप घेतलेले आहेत की तुमची आर्थिक परिस्थिती काय हे बघा. खुल्या बाजारातून 6% पैसे मिळत असताना हे 8.5% वरचं कर्ज कशासाठी घेता, हे वित्त आणि नियोजन विभागानं स्वतः लिहिलेल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत. ते चुकीचं आहे असं कुणी म्हणलेलं नाही, त्याचं खंडन सरकारनं त्या ठिकाणी केलेलं नाही. म्हणजे ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत वित्त आणि नियोजन विभागाच्या संदर्भात त्या सत्य आहेत असं आम्ही मानतो. त्यांचाही आक्षेप असेल तर हा पांढरा हत्ती या ठिकाणी करू नका अशी आमची विनंती आहे. आणि म्हणून 1 तारखेला आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी, राजू शेट्टी असतील, आम्ही असो, VP साहेब असतील, विजयराव आहेत, सगळ्याच पक्षांनी आम्ही 1 तारखेला शिरोली येथे सकाळी 10 वाजता रस्ता रोको करायचा निर्णय 1 तारखेला कोल्हापूरचा घेतलेला आहे. सांगलीतले लोक सांगलीचा निर्णय सांगलीमध्ये या ठिकाणी घेतील. आज ज्याचा उल्लेख केला की धाराशिवला काल पोलीस बळाचा वापर त्या ठिकाणी मोजणीसाठी केला जातो. कोल्हापूरमधली लाईन बदलणार आणि संकेश्वर मार्गे जाणार अशी चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. परंतु हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा आहे, नॅशनल हायवे नाही. त्यामुळे कर्नाटक गव्हर्नमेंट त्यामध्ये सहभागी कसं होणार आहे आम्हाला कळालेलं नाही. त्यामुळं
कोल्हापूरची दिशाभूल होणार आहे. पहिले 3 टप्पे पूर्ण झाले की मग कोल्हापूरला हात घाला, इथं जरा जास्त विरोध आहे. शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये घुसे अशी भूमिका शासनाची दिसते. आणि म्हणून पहिल्यापासूनच आमची काल परभणी सगळ्यांशी चर्चा झाली. ताकदीनं गरज नसलेल्या शक्तिपीठच्या विरोधात आमची भूमिका ठाम राहील. शासनानं पोलीस बळाचा वापर करू नये, नाहीतर जशास तसं उत्तर देण्याची शेतकऱ्यांची भूमिका राहील. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन रूढी परंपरेला तसेच बहुजन समाजाला जोखडातून मुक्त केले आहे. आजही समाजात अंधश्रद्धा पाळली जात आहे. लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन अंधश्रद्धेतून मुक्त व्हावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्य गीता हसूरकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका वसगडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संदीप भोसले यांनी केले. यावेळी सरपंच तेजस वागळे, उपसरपंच सुनील पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किरण गवळी, दिनकर कांबळे, मनोहर भोसले व महिला उपस्थित होत्या. माझं नाव गीता हसूरकर आहे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे आणि सध्या मी अनिसच्या ज्या अंधश्रद्धा सद्यस्थितीमध्ये ज्या आहेत त्या लोकांच्या प्रबोधनाद्वारे थोड्याफार प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करते की त्या एकदमच सगळ्या नाहीशा होणार नाहीत हे माहीत आहे. पूर्वीपासून जे काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे, महिलांच्या विषयी आर्थिक धोरण असू दे किंवा त्यांच्या शिक्षणाविषयी पायाभूत त्यांच्या ज्या काही गरजा असतील किंवा एकूणच जर बघितलं तर स्त्री आणि स्त्रीविषयी स्त्रीच्या आजूबाजूला फिरणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या आपण बघतो की माउथ पब्लिसिटीद्वारे एकातून दुसरीकडे जातात, दुसरीतून तिसरीकडे जातात. त्यांच्या ज्या काही त्यावेळेला एक उदाहरण घ्यायचं झालं तर प्लेगच्या साथीचं उदाहरण आपल्याला घेता येईल की त्यावेळेला औषधोपचाराच्या द्वारे त्यांनी प्लेगची साथ अगदी थोडक्यात आटोक्यात येईल अशा पद्धतीचे उपचार समाजावर करण्यात आले होते. देवीचा जो कोप झाला आहे म्हणून समाजामध्ये अंधश्रद्धा होत्या तर त्या कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत. तीच परिस्थिती आत्ता जर आपण बघितली तर आजही समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत. भोंदू बुवा बाबा आहेत, करणी बानामती होते आहे, भूत पिशाच हे अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत, ह्यांना कुठलाही म्हणजे तर्कही नाहीत, ह्याला शास्त्रशुद्ध कुठलेही पुरावे नाही आहेत. त्याच्यामुळं लोक ह्याला घाबरून जातात आणि मग ती अंधश्रद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं असं करत आलेली आहे आणि ती ग्रहावर जाऊन पोचलेली आहेत की जे पृथ्वी तलावर किंवा वरती आकाशात जे ग्रह आहेत ते ग्रहांच्याद्वारे आपल्याला काही हानी पोचते, मग त्याच्यावर पूजा करा, प्रार्थना करा. ह्या सगळ्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला किंवा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की ह्या भ्रामक कल्पना फक्त अंधश्रद्धाच आहे आणि त्याच्या विळख्यामध्ये आपण पडत चाललेलो आहोत. तर तो विळखा कमी करण्याचं काम आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याद्वारे करत आहेत. आमचं प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा छत्रपती शाहू महाराज आहेत. त्यांनी लोकांच्यावर जी समतेचे विचार जे रुजवलेले आहेत, जे अंधश्रद्धा कमी करण्यासाठी काही कायदे केलेले आहेत आणि काही घटना अशा ज्या आहेत की आपण त्याच्याद्वारे जनजागृती करू शकतो असं मला वाटतं. आणि लोकांनी या सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवावा आणि आपलं अज्ञान जे आहे ते कमी करावं असं मला वाटतं आणि ते अज्ञान शिक्षणाद्वारेच कमी होईल. आंबेडकरी बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून महानगरपालिका एनवार्डचे अधिकारी या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे. रोज या घाणीतून हजारो स्थानिक विद्यार्थी व बौद्ध अनुयायी ये जा करतात आणि समोरच पोलीस कॉलनी, दक्षता सोसायटी, त्याचबरोबर समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वस्ती आहे. दैनंदिन साफसफाई न झाल्यामुळे या आंबेडकरी वस्तीमध्ये रोगराई पसरणारे कीटाणू वाढत आहेत. त्वरित ह्या विभागातील दैनंदिन साफसफाई होणे गरजेचे आहे.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती चेंबूर PL लोखंडे मार्ग या संस्थेच्या वतीने एक लढा अस्तित्वाचा ह्या शीर्षकाअंतर्गत सर्वपक्षीय मानव साखळी आंदोलन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बिहार येथील महाबोधी विहार हे कित्येक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ॲक्च्युली तिथे सर्व कमिटी मेंबर्स आहेत, हिंदूचे आहेत, आपले बौद्ध आहेत, तिथे एक कलेक्टरसुद्धा नेमलेले असूनसुद्धा हे बौद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात अजून दिलेले नाही। त्यामुळे आम्ही एवढं कित्येक महिने बौद्ध भिक्षू आणि उपोषण करून सुद्धा हा तिथले सरकार दखल घेत नाही आहे, म्हणून त्याच्या विरोधात आम्ही PL लोखंडे मार्गातील तमाम सर्व बौद्ध बांधव आज मानवी साखळी तयार करून त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन आणि निषेध करत आहेत आणि बौद्ध विहार हे बौद्ध भिक्षूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे। आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला चेंबूर PL लोखंडे मार्ग येथे आज सर्व पक्ष मिळून सर्व सामाजिक संघटना, धार्मिक संघटना सर्वांच्या विद्यमाने आज इथे मानवी साखळी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। त्याला चांगल्या प्रकारे लोकप्रतिसाद मिळत आहे आणि विशेष म्हणजे महिलांची सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। वास्तवतः गेल्या अडीच हजार वर्षापासूनचं तथागत भगवान बुद्ध यांना बोधिसाक्षात्कार झालेले हे महाबोधी महाविहार की या महाबोधी विहाराला 11व्या राज्याभिषेकाच्या वेळी सम्राट अशोकांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता। त्याच्यानंतर कनिष्कचा पुत्र त्यांनीसुद्धा त्याचा जीर्णोद्धार केला आणि नंतर मात्र की चिनी प्रवासी युएनसांग ज्यावेळी भारतामध्ये आले, बुद्धगयाला गेले, त्यावेळी त्यांनी नोंद करून ठेवलेलं आहे की बुद्धगयामधलं जे महाविहार होतं ते हिरे, माणिक, सोने यांनी मडवलेलं होतं आणि त्यावेळेच्या ज्या मूर्ती आहेत त्या सनातन्यांनी स्वार्थापोटी त्या मूर्तींचं म्हणजे फक्त मूर्तीच त्यांनी किंवा तिथलं धन दौलत लुटली नाही तर ते संपूर्ण विहार उद्ध्वस्त केलं। हे विहार उद्ध्वस्त केल्यानंतर त्यावेळी अनेक वेळा तिथं लोकांनी प्रयत्न केला, धार्मिक संघटनांनी प्रयत्न केला, परंतु खऱ्या अर्थानं ब्रिटिश जे होते, भारतामध्ये आलेले जे ब्रिटिश आहेत त्या ब्रिटिशांनी ज्यावेळी त्याचं संशोधन केलं आणि त्यांनी त्यावेळे हे महाविहार झालं पाहिजे म्हणून शिलोनचे जे ते ब्रह्मदेशामध्ये गेले, शिलोनमध्ये गेले आणि तिथला जो जागृत असलेला भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्यांनी सांगितलं की बुद्धगयाचं जे महाविहार आहे, भगवान बुद्धांना बोधिसाक्षात्कार झाले ते महाविहार खऱ्या अर्थाने परत नव्यानं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे। म्हणून शिलोनवरून अनागारिक धम्मपाल भारतामध्ये आले। अनागारिक धम्मपाल भारतामध्ये कधी आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 1891ला ज्यावेळी जन्म झाला, 14 एप्रिल 1891ला, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांनी या महाबोधी विहार मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाच्या नंतर जर पाहिलं तर एक प्रज्ञासूर्याचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं त्या विहाराच्या पुनर्बांधणीला किंवा विहाराच्या हक्कासाठी अनागारिक धम्मपाल यांनी आंदोलन केले। अनागारिक धम्मपाल यांनी खऱ्या अर्थाने आपलं संपूर्ण आयुष्य त्या आंदोलनामध्ये समर्पित केलं आहे। म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक नारा जो देतो आम्ही त्या नाऱ्यामध्ये तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्याच मोठ्या ताकदीने अनागारिक धम्मपाल यांच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे। कारण अनागारिक धम्मपालांनी संपूर्ण आयुष्य, कारण त्याने अनेक वेळा तिथं मार खाल्लेला आहे। विशेष आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनागारिक धम्मपाल अनेक देशामध्ये गेलेले आहेत, प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांनी ही समस्या मांडलेली आहे। ज्यावेळी शिकागोला जी धम्मपरिषद होते त्या धम्मपरिषदमध्ये सुद्धा त्यांनी तिथे महाविहाराचा मुद्दा मांडत असताना स्वामी विवेकानंद तिथं आलेले होते आणि स्वामी विवेकानंदांना तिथं वेळ नव्हता, त्यांचं नावसुद्धा नोंदीमध्ये नव्हतं, परंतु ते म्हणले बुद्धाच्या भूमीमधून आलेला माणूस, मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, त्या माणसालासुद्धा इथं आपले विचार मांडण्याचा हक्क मिळाला पाहिजे। म्हणून त्यांनी आपली जी 5 मिनटं होते त्या 5 मिनटामधली 2 मिनटं त्यांनी स्वामी विवेकानंदांनी दिले। हे जे हिंदू टेंबा मिरवतात, स्वामी विवेकानंदाचं मोठं गुणगान गातात, त्यांना खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद जागतिक कीर्ती मिळवून देण्यामध्ये अनागारिक धम्मपाल यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी 2 मिनटं दिल्यामुळे माझ्या बंधू आणि भगिनीनं अशी ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी जगाला आकर्षित केलं आणि त्यांची तिथे छाप पडली। परंतु अनागारिक धम्मपाल यांच्यासोबत 2 महिने ते शिकागोला होते, त्यांनी बौद्ध धम्माचा इतका अभ्यास केलेला आहे की त्यांचंसुद्धा म्हणणं होतं की हे जे महाविहार आहे ते हिंदूने खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे, कारण हे त्यांचा खरा अधिकार आहे। आणि ते एवढंसुद्धा बोललेलं आहे
की भगवान बुद्ध हे म्हणजे जगातलं अंतिम सत्य आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। उरुकडी येथे मुस्लिम समाजातील 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम सत्कार समिती, बैतूल माल कमिटी, मुस्लिम जमियत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। यावेळी 10वीतील 55 विद्यार्थी आणि 12वीतील 25 विद्यार्थ्यांचा गौरव समितीच्या वतीने करण्यात आला। यावेळी हा सत्कार म्हणजे आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून समाजाच्या वतीने होणारा सत्कार म्हणजे आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिलेली कौतुकाची थाप आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। दरम्यान जिल्हा परिषदेचे चालक रफिक मुल्ला यांना शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, माजी सरपंच रफिक मुस्लिम समाजाचे अध्यक्ष लालासो पेंढारी, ग्रामपंचायत सदस्य पाकीचा मुल्लाने, मतीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे लिखित संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संबोधी सांस्कृतिक भवन, भीम टेकडी, अमरावती येथे डॉक्टर मनीष सिरसाट, अधिवक्ता, अमरावती जिल्हा न्यायालय यांच्या हस्ते पार पडला। सर्वप्रथम आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व आयुष्मान रमेश कटके यांच्याद्वारे पाली भाषेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांची उपस्थिती होती, तर प्रमुख वक्ते म्हणून पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे होते। या सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्मान अनिताताई गवई तर आभार प्रदर्शन प्रवीण मेश्राम यांनी केले। यावेळी सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे व डॉक्टर मनीष सिरसाट यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना आपले मत व्यक्त केले। भारतम एकम संपूर्णम प्रभुत्व संपन्नम समाजवादिनम धर्मनिरपेक्षम लोकतंत्रात्मकम गणराज्यम निर्मातु तस्य च सभ्ये नागरिके सामाजिकम वित्तीयम राजनैतिकम च न्यायम विचारस्य अभिव्यक्तिया विश्वासस्य धम्मस्य उपासनाय च स्वतंत्रतं पठित्वाय अवसरस्य च समतं पापेतु तथा तेषु सभ्येषु जनस्य गरिमं रक्तस्य एकत्वं अखण्डत्वं च सुनिश्चितं कुर्वन्ति बन्धुतं भवेद्बन्धु दरसंकल्पा भूत्वा अम्माकं अस्य संविधान सभायां अद्य 26 नवंबरं त्रयोसाधिकं 19 तारिकायां एकं द्वारा एकं संविधानं अंगीकृतं अधिनियमितं अत्यपितं च करोमि। जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय। ॲडव्होकेट डॉक्टर मनीष सिरसाट या ठिकाणी जे पुस्तक सोहळा आहे त्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये जे पुस्तक प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे सर यांनी लिहिलेले आहे त्या पुस्तकामध्ये सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन कसे होऊ शकते याची चांगल्या प्रकारे मांडणी सरांनी या ठिकाणी केलेली आहे। समस्त नागरिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचणे याच्यासाठी गरजेचं आहे। यामध्ये जे उपवर्गीकरण झालेलं आहे ते आरक्षणाचे उपवर्गीकरण हे संविधानिक नसून वैधानिक स्वरूपाचे आहे आणि वैधानिक स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे आरक्षण असेल किंवा उपवर्गीकरण असेल तर ते कायद्याच्या सुसंगत बसत नाही, ते संविधानाच्या विरोधात बसते। म्हणून हे पुस्तक सर्वांच्या घरामध्ये याच्यासाठी असावं
की या पुस्तकामध्ये तुम्हाला समाजाची परिवर्तन कसं करायचं आहे, सामाजिक परिवर्तनासमोर राजकीय परिवर्तन का गरजेचं आहे ही या पुस्तकातून तुम्हाला दिसून येईल. म्हणून हे पुस्तक हे समाजाची एक नवीन दिशा दाखवण्याकरिता, समाजाला एक नवीन मार्गदर्शन देण्याकरता हे पुस्तक अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी या पुस्तकाचं वाचन करावं आणि या पुस्तकासोबत वाचनच नव्हे तर हे आकलनामध्ये आत्मसात करावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे, अमरावती. संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण या पुस्तकाचं आज प्रकाशन संबोधी हॉल भीमटेकडी अमरावती या ठिकाणी पार पडलं आणि हे जे पुस्तक लिहिलं ते संशोधक आणि लेखक डॉक्टर मुकेश दुपारे यांनी. सर्वोच्च न्यायालयाचा संवैधानिक आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीत जो निकाल आला आणि महाराष्ट्र शासनाने जी भूमिका घेतली त्या आधारावर आपल्याजवळ काय असलं पाहिजे या दृष्टिकोनातून या पुस्तकाचं लेखन डॉक्टर मुकेश दुपारे यांनी केलेलं आहे. भारतीय समाजव्यवस्थेनं जी जाती व्यवस्था निर्माण केली आणि त्या जातींना वर्गामध्ये रूपांतरित करून, अनुसूचीमध्ये रूपांतरित करून भारतीय संविधानानं जे आरक्षण दिलं ते संवैधानिक आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न या उपवर्गीकरणात आपल्याला दिसतो. त्याचं स्पष्ट लिखाण या संशोधन अहवालात पुस्तकाच्या माध्यमातून आलेलं आहे. डॉक्टर मुकेश दुपारे यांनी फार चांगल्या प्रकारे विविध पैलूंना यामध्ये इन्क्लूड करून एक चांगलं संशोधन पुस्तकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं आहे. आणि हे पुस्तक येणाऱ्या काळात अनुसूचित जातीवर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाच्या विरोधात जे आंदोलनं होतील, त्या अन्यायाच्या विरोधात जी न्यायाची भूमिका घेऊन जे लढे लढले जातील त्याला शस्त्र म्हणून, त्याला संदर्भ म्हणून, त्याला आधार म्हणून हे पुस्तक फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून समाजातील लोकांना माझी कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी हे पुस्तक खरेदी करावं, आपल्या संग्रहितच ठेवू नये, तर समाजातल्या लोकांपर्यंत यामधील विचार पोहोचावे, समाजातल्या लोकांपर्यंत यामध्ये कशा पद्धतीनं ते उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्या ज्या शिफारशी आहेत, याचे जे निष्कर्ष आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे. आणि जो पूर्वाग्रह दूषित असा अहवाल या अगोदर अभ्यास समितीनं महाराष्ट्र शासनाच्या दिलेला आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून हातकणंगले तहसील कार्यालयासमोर संबंधित अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वीपणे पार पडले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी मराठीचा अभिमान जपा, हिंदी सक्तीचा निषेध असो, मराठी शाळा, मराठी भाषा आमचा स्वाभिमान अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. भद्रावती तालुक्यातील चोरा येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आल्याने सदर प्रकरणाची दखल घेत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मान्य डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी चोरा येथील घरी जाऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आईवडिलांकडून तसेच संबंधित पोलिसांकडून जाणून घेतली. माझ्या मुलीवर बलात्कार करून विहिरीत टाकण्यात आले. यामध्ये अमोल दोडके आणि त्याच्या 8 मित्रांनी श्रावणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करून विहिरीत टाकले असून फक्त एका आरोपीला अटक करण्यात आली आणि बाकीचे 8 आरोपी हे बाहेर आहेत, त्यांना सुद्धा अटक करा अशी मागणी मृतक मुलीच्या आईने केली. सदर प्रकरण अतिशय दुर्दैवी व संशयास्पद सुद्धा आहे. मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून आयोगाला अहवाल सादर करावा असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मान्य डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी दिले. चोरा या गावी एका 14 वर्षाच्या पोरीची बलात्कार होऊन
तिची हत्या की आत्महत्या आत्ता संशयास्पद आहे. जर PM रिपोर्ट असं म्हणतो की तिची हत्या तिचा जो मृत्यू आहे तो पाण्यात बुडून झाला, जर तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला तर तिच्या नाकातून तोंडातून रक्त येण्याचं काय कारण आहे हे मला संशयास्पद वाटते. आणि त्यामुळे मी ज्या कोणी PM केलेला आहे, पोस्टमॉर्टम केलेला आहे, त्या समितीच्या प्रमुखांना आयोगाच्या समक्ष बोलावणं धाडलेलं आहे. त्याच पद्धतीनं पोलीस तपासामध्ये अनेक पद्धतीचा लॅकुना राहिलेला आहे. मृतक मुलीच्या आईनं ज्या 9 जणांवरती संशय व्यक्त केलेला आहे, या सगळ्यांच्या टेलिफोनचे CDR, आरोपीचे CDR, मुलीचे CDR आणि या सगळ्यांचे चॅटबॉक्स हे देखील तपासण्याचे निर्देश मी पोलीस विभागाला, इथल्या जे IPS अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं आत्ता मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये पोक्सोच्या घटनांमध्ये, ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्ये किती घटना त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याचा तपशीलवार अहवाल, त्यांना रिलीज केलेली मदत याचा देखील अहवाल आढावा मी आजच्या बैठकीत सांगितलेला आहे. माझी अडचण अशी आहे किंवा मला दुःख असं आहे की आयोग इथे येणार होता हे माहिती असताना देखील जिल्हा प्रशासनानं तशा पद्धतीची कोणतीही तयारी दाखवलेली नाही. ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ही आमच्या नाराजीचं कारण आहे. पोलीस प्रशासनानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याची शिफारस करावी आणि त्याचं तपासणी करत 3 लाख ते 10 लाख रुपयापर्यंतची मदत जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्याच्या मार्फत ती करावी, अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे. परंतु दुर्दैव असं आहे की अशा कोणत्याही पद्धतीची आकडेवारी आत्ताच्या घडीला जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा ठाकरे गटाचे कोल्हापूरचे संजय पवार यांनी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मात्र आपण कोणत्या पक्षात जाणार नसून शिवसेना पक्षात कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. शिवसेना पक्षात गेली 35 वर्ष आपण एकनिष्ठेने काम केले असून अध्यक्ष निवडताना मात्र आपल्याला डावललेलं गेल्याचं पवार यांनी सांगत ते भावनिक झाले. पत्रकार परिषद सुरू असताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पवार, तुम्ही राजीनामा देऊ नका, अन्यथा आम्हीही सामुदायिक राजीनामा देऊ असे सांगत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. भावनिक वातावरणात पवार पत्रकार परिषद सुरू असताना निघून गेले. त्यांनी सांगायला पाहिजे होतं की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा. तुम्ही विराट नाही सांगितलं ती कारणं तुम्हाला कधी कोल्हापूरला भविष्यात कळतील त्याला. आणि त्यांचा गट कुठं काय कामात होता? गट पूर्ण आमच्या विरोधात काम करताना मदत कुणा केली? आमच्या विरोधकांना मदत केली. मग महाराजांशाळी मी राबलो, ते पण सुमार तुम्ही तेवढं हे ठेवणं तुम्ही जाणी नाही ठेवली. ह्याच्या एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या. त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे, उद्धव साहेबांचा अधिकारच आहे तो. निवड कुणाची करायची, पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार, दुमत नाही आहे. मी उपनेता झाल्यानंतर 1 वर्षापूर्वी सन्मान्य उद्धव साहेबांनी वरिष्ठांनी सांगितलं होतं आता कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचं आहे, मान्यच आहे, हे रुटीन वर्क आहे. ते उपनेता निवडलं तर जिल्हा प्रमुख निवडला जातो. माझं मत असं होतं, आमचं सगळ्याचं मत असं होतं, इच्छुक कोण होतं? हर्षद सूर्य होता, इच्छुक कोण होतं? राजू यादव होता, अवधूत होता, विराज होता. आम्ही उपनेते सहसंप्रमुख विजय देवणे ह्यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असता ना. पण तू कुणालाच माहीत नाही काय, ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे. आणि उपनेत्याला जर माहीत नसेल, 36 वर्षाचा अनुभव गल्ली बोळातला मला जिल्ह्यातल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम केलेलं आहे मी, तिथं त्यांनासुद्धा माहीत नसेल तुम्ही कोण नेमणार आहात, तर मग थोडंसं वेदना होत आहेत, आम्हाला या वेदना होत आहेत. आणि मग ह्यांनी काय करायचं? माझ्यावर विश्वास ठेवून अवधूतनी, विराने, राजू यादवने आणि ह्यांनी काय करायचं? मग आमच्या हर्षलनी आज मला समजलं हर्षल काय तर निघून गेला वाटतं. आज हर्षल गेला नाही, मुंबईला गेला वाटतं तो काहीतरी. असं व्हायला नाही पाहिजे. मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल, त्याला विचार नसाल, तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत मी आलेलो आहे. पदाचा राजीनामा देत आहे मी आज, उपनेते पदाचा. नको हे पद. एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. आता जर हेच नेते म्हणून जर यांनी जर राजीनामा दिला तर आमच्यापुढे दुसरा पर्याय काय राहत नाही. वरिष्ठांच्यापर्यंत आमच्या भावना कळवायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या पद्धतीने आम्ही संपर्क प्रमुख असतील, आम्ही भावना आमचे प्रयत्न करतोय. तर वरिष्ठांनी
आमची विनंती आहे उद्धव साहेबांना की त्यांनी ह्या निवडीचा परत एकदा फेरविचार करावा. एकटा नाही आहे बरं, हा फक्त उत्तर मतदारसंघापुरताचा विषय नाही. आत्ताचे जे जिल्हा प्रमुख नेमले ते उत्तर मतदारसंघापुरते आहेत. दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघाबद्दल यांना काय माहीत आहे? मग दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी तुम्ही बोलायला नको काय, किंवा विश्वासात घेतलं पाहिजे होतं आत्तापर्यंत. आता परवा जे सुनील प्रभू आले, आज रवी इंगोले म्हणतात मी 7 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम केलं, 2.5 वर्ष ते दक्षिणचे शहर प्रमुख म्हणून काम करतात. परवा सुनील प्रभू आले त्यावेळेला त्यांना स्वतःच्या दक्षिण विधानसभा शहर मतदारसंघात किती प्रभाग आहेत, माझ्या हाताखाली उपशहर प्रमुख कोण आहेत, हे काहीही त्यांना कल्पना नाही. कारण 2.5 वर्षात ते कधीही मतदारसंघात फिरकलेले नाहीत. त्यांना फक्त इंटरेस्ट हा उत्तर मतदारसंघात आहे आणि आमदारकीत आहे आणि क्षीरसागरांच्यात आहे. बाकी त्यांना कुठलाही बाकीचा इंटरेस्ट त्यांना कुठल्या ह्याच्यात नाही. मग अशा माणसाला तुम्ही जिल्हा प्रमुख आज करून 3 विधानसभेचं तुम्ही नेतृत्व करायला दिले, कसं शक्य आहे? कसं काम होणार आहे? साहेबांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला याबद्दल त्यांनी बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली त्यावेळेला शिवसैनिकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका, आम्हाला पोरकं करू नका, अशा पद्धतीची हंबल रिक्वेस्ट, एक विनंती त्यांना केली. आणि ज्यावेळेला ते पत्रकार बैठकीला आपल्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही राजीनामा दिला, या गोष्टीचं तुम्ही पत्रकारांच्या समोर तुम्ही सांगू नका, अशी आम्ही त्याला विनंती केली होती. आणि तो निर्णय मान्य नाही असं सर्व शिवसैनिकांची भावना होती. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या जवळजवळ 36 वर्षाचं ज्या माणसाचं योगदान आहे, फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तिने काम केलेलं आहे. संजय पवार साहेबांना एकच पक्ष, जसं एकच मैदान असतं त्या पद्धतीनं एकच पक्ष आणि एक पक्ष सोडून ते कुठे गेलेले नाहीत. याचं एक उदाहरण जर म्हटलं तर माझा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये CN पाटलांचं आपल्याला देता येईल. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहिले. असं म्हणत नाही, संजय पवार साहेब म्हणतात की मी उपनेतेपदाचा राजीनामा दिला म्हणून मी काही शिवसैनिक म्हणून कुठं बाजूला जाणार नाही, माझ्या पक्षामध्येच मी कायमपणे राहणार आहे. माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुखांच्यावर नितांत श्रद्धा आहे, माझी मातोश्रीवर श्रद्धा आहे, अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलं. या पत्रकार बैठकीच्या नंतर आम्ही आपल्याला एवढं सांगतो की शिवसेनेच्या उद्याच्या होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकामध्ये संजय पवार साहेबांचं योगदान हे खूप मोठं असं. संजय पवार साहेबांचं गेली जवळजवळ 35 ते 36 वर्षाचं जे राजकारणामध्ये त्यांनी विविध याच्यावर काम केलेलं आहे, शिवसेना पक्षानं पण त्याला भरभरून दिलेलं आहे. शिवसेनेमध्ये ते शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम चालू केलं, ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले, ते शिवसेनेचे उपनेते झाले, ते शिवसेनेचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट दर्जा म्हणून त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आणि सर्वोच्च ज्या पद्धतीनं मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती केलं, तसं सर्वोच्च पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षानं त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. दुर्दैवानं आमच्या 1 ते 1.5 मतांना त्यांचा फक्त पराभव झाला, तर नाहीतर ते आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून असते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा 30 लाख रुपये निधी दरवर्षी खर्च करण्यात येत नसल्यामुळे तसेच संजय गांधी निराधार मानधन वाढविण्याच्या मागणीसह अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करत नसल्याचा निषेधार्थ काल सकल दिव्यांग कल्याण कृती समिती
व दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वात आमदार बालाजी कल्याणकर व आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर आक्रोश मोर्चा काढून दिव्यांगांनी अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन केले। याप्रसंगी दिव्यांगांनी जोरदार नारे देत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। भीक मागो आंदोलनात नागरिकांनी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपये आमदारांच्या नावावर भीक वाटली। आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने तरोडा नाका व मालेगाव रोड अशा दोन्ही भागात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रचार करून जर दिव्यांगाचा निधी खर्च करत नसाल तर मी तुमचा आज जाहीर निषेध करतो। सध्याला सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, शिंदे गटाचे असतील किंवा भाजपाचे असतील, कुठलाही मुख्यमंत्री असेल, केंद्राचा मंत्री असेल, पालकमंत्री असेल, एकालाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला दिव्यांगांचा दरवर्षीचा 30 लाख रुपये खर्च न झाल्याच्या निषेधार्थ आज आम्ही विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागू आंदोलन आयोजित केलं होतं। आम्ही हेमंतभाऊ पाटील यांच्या निवासस्थानावर जाण्याआधीच त्यांनी हेमंतभाऊ पाटील घरी नसल्यामुळे आम्ही थेट आणि तसेच बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी मला आग्रह केला की ते सकाळपासून वाट बघत होते, त्यांना मुंबईला निघायचं आहे अधिवेशनासाठी। त्यामुळं आम्ही शेतकरी पुतळ्यापासून थेट बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांच्या मालेगाव रोड स्थित त्यांच्या कार्यालयावर घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागू आंदोलन केलं। आमच्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय आमदार महोदय बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी येऊन आंदोलनकर्त्याची आमची भेट घेतली आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला आश्वासन दिले की आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला जो दरवर्षीचा 30 लाख रुपये निधी आहे, हा निधी केवळ आणि केवळ दिव्यांगावरच दरवर्षी खर्च करण्यात येईल। हा निधी कुठं इतर विकास कामावर खर्च करण्यात येणार नाही, कुठल्या दलित वस्ती निधीमध्ये वळवणार नाही किंवा कुठल्या रस्त्या विकास कामावर रस्त्यामध्ये खर्च करणार नाही, तर ते निधी हा दिव्यांगावरच खर्च करणार असे आश्वासन दिले। तसेच आमची दुसरी एक मागणी होती की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये या मानधनात दिव्यांगांना 1500 रुपयामध्ये साधा गॅस सिलेंडर येत नाही, दुधाचं येत नाही किंवा त्याचं उदरनिर्वाह भागवणं फार कठीण झालं आहे। तर आमची मागणी होती की आता जो अधिवेशन सुरू होणार आहे, या अधिवेशनामध्ये त्यांनी दिव्यांगासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढविण्यात यावं अशी त्यांनी मागणी लावून धरावी अशी आम्ही विनंती केली। तर त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून सदरची ही मागणी अधिवेशनामध्ये लावून धरणार असे आम्हाला आश्वासन दिलं आहे। राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा देशमुख तालुका लोहा जिल्हा नांदेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय भव्य कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त शिवानंद मिनगिरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश पावडे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, प्राध्यापक महेश मोरे, प्राचार्य गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद बंटीभाऊ लांडगे यांना राजर्षी शाहू मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन पार पडले। प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब गोडबोले यांनी केले। कार्यक्रमात शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। आज राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आमचे मित्र गोडबोले यांनी जो कार्यक्रम इथं आयोजित केला कवी संमेलन आणि तसेच आमचे मित्र बंटी लांडगे यांना राजर्षी शाहू महाराज यांचा पुरस्कार देण्याचा जो कार्यक्रम इथं आयोजित केला होता, तो कार्यक्रम एक यशस्वीरित्या चांगला पार पडला। आणि विषय असा झाला की सर्व इथं बरेचसे कवी, कार्यकर्ते आणि बरेचशी मंडळी इथं जमा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपले गोडबोले सर असतील, देवीदास फुलारी सर असतील, आमचे बरेच आपले हिंगमेरे साहेब असतील, मोरे सर असतील, या सर्वांनी इथं उत्कृष्ट अशी त्यांची भाषणं वगैरे झाली आणि शाहू महाराजांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा समाजामध्ये पोहोचावे, शाहू महाराजांचे कार्य, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं। आणि याच्यानंतर आता कवितेच्या माध्यमातून असो, समाजामध्ये जी व्यसनता वाढलेली आहे त्या बाबतीमध्ये असो, आताच आम्ही बंटी लांडगे यांना सुद्धा सांगितलं की आपण सर्वजण मिळून एखादा हॉस्टेलच्या बाबतीमध्ये नियोजन करूया
आणि त्यांनीसुद्धा होकार दिलेला आहे. आम्ही सर्वजण मिळून बरं का, एकटेच म्हणून नाही आणि सर्वजण मिळून आम्ही बहुजन समाजातील जे गोरगरीब कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सर्वांनी झटावं असा माझाही प्रयत्न आहे आणि सर्वांना घेऊन आम्ही झटणार आहोत. हे या निमित्तानं आज आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो. आणि हे 150 वर्ष होऊन गेलेले आहेत. अजूनही राजर्षी शाहू महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं इथं रुजावा, त्याची पारायणं व्हावीत म्हणून भैयासाहेब गोडबोलेसारखा एक कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता काम करतो आहे. त्यांनी आज कवी संमेलन ठेवलेलं आहे आणि काही मान्यवरांना पुरस्कार दिलेले आहेत. त्यात एक महत्त्वाचा पुरस्कार बंटी भाऊ यांना दिलेला आहे. त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते पाहून अशा कार्यकर्त्याला पुरस्कार दिल्यामुळं अजून ते कार्यप्रवण होतील, अधिक काम करतील म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे. हे केवळ कवी संमेलन नाही, या निमित्तानं अनेक व्याख्यानं झालेली आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः राजेशदादा पावडे, प्राचार्य गणेश जोशी यांची जी व्याख्यानं मी ऐकली, मी सुद्धा प्रभावित झालो. या अर्थानं ही चळवळ पुढे गेली पाहिजे. बाबासाहेबांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार आपण पुढे नेलेला आहे. त्यासाठी ही सगळी धडपड आहे. या सगळ्या धडपडीला मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सर्वांना राजश्री शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा राजश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने घेतलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक भैयासाहेब गोडबोले यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला व त्यानिमित्त आम्हाला पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारांचा क्षण मी कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही व या पुरस्काराने मला आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा मिळेल व आयोजकाचे व सर्व सन्मानित मी धन्यवाद मानतो. भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने श्रद्धास्थळ भीमगड येथील नालंदा बुद्धविहाराच्या प्रांगणात दर रविवारी साप्ताहिक समता सैनिक दलाचे प्रशिक्षण सुरू असून प्रशिक्षणार्थ्यांना बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष तथा मेजर सुरेश गजभारे हे प्रशिक्षण देत असून या प्रशिक्षणात परेड, सलामी देणे, लाठी चालवणे, आलेल्या प्रसंगाला सामोरे कसे जावे आदींचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जात आहे. या प्रशिक्षणात 35हून अधिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून या प्रशिक्षणात प्रशिक्षित झालेले समता सैनिक दलाचे जवान हे समाजावर होणारा अन्याय, अत्याचार दूर करून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास मेजर सुरेश गजभारे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर व्यक्त केला आहे. सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनलचं या ठिकाणी समता दल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आभार मानतो. आम्ही दर रविवारी या ठिकाणी श्रद्धास्थळ भीमघाट येथे आम्ही काठी लाठी आणि परेडचं संचलन करतो. आम्हाला मुंबईहून आदेश आलेला आहे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी दर रविवारी एक तास का होईना पण या ठिकाणी प्रशिक्षण दिलं पाहिजे असा त्यांचा आदेश मानून आम्ही ह्या ठिकाणी दर रविवारी सर्व सैनिकांना काठी लाठीचं आणि संचलनाचं परेड देतो. या ठिकाणी जे कोणी प्रमुख पाहुणे येतात त्या प्रमुख पाहुण्यांना कसं संरक्षण दिलं पाहिजे, जिथं सभा आहे त्या सभेला कसं तिथं त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे हा संपूर्ण इतिहास आम्ही या ठिकाणी सैनिकाला आम्ही सांगतो. आणि याच्या माध्यमातून आम्ही सगळ्या समाजाला, तरुणाला एक विनंती करत आहोत की बाबा तुम्ही नशाखोर न होता, नशेच्या आदी न जाता या ठिकाणी समता सिंधलामध्ये यावं आणि ह्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं आणि समाजाची आणि भारताची पूर्ण आपल्या समाजाची सेवा करावी. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करतो. तसेच समता सैनिक दलाबद्दल भारतीय बौद्ध महासभा राजघर या ठिकाणाहून आम्हाला आदेशित झालेले आहे की दर रविवारी आपण परेड घ्यावे, सर्व नांदेड जिल्हा आणि तालुका आणि शहर शाखा. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे मेजर सुरेश गजभारेजी यांनी ही परेडसाठी आम्हाला आज 5 रविवार झालेले आहेत. परेड प्रॅक्टिस आमची या ठिकाणी लाठी काठी, सावधान, विश्राम, धैर्य मोड, बाय मोड, धीरे चल या संबंधाने सर्वांना प्रॅक्टिस परेडसाठी दर रविवारी ह्या ठिकाणी 8 ते 9 या वेळामध्ये आम्हाला बोलित आहेत. आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करत आहोत. तसेच समता सैनिक दल वाढविण्याचे आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभा व शहर शाखा उत्तर नांदेड आमचे सहकारी सदाशिव हनुमते,
विजय पोपलवार आणि केशव वाघमारे आणि ऋषिकेश भद्रे व सर्व माझे समता सैनिक दलाचे सहकारी आम्ही या ठिकाणी तन मन धनाने परेडला हजर येत असतो आणि या ठिकाणी आम्ही सर्व नांदेड शहरातून व तालुक्यातून खेडोपाडी ग्रामीण भागातून समता सैनिक दल कसं वाढीता येईल या ठिकाणी आम्ही तन मन धनानं त्या लोकांना एक दानदात्याकडून ड्रेस वगैरे व बॅच काठी लाठी बूट सहित आम्ही त्यांना व्यवस्थित प्राधान्य देऊन सामील करून घेत आहोत। माझे नाव दिव्या प्रकाश गजबारे। या ठिकाणी दरवर्षी म्हणजे की दर रविवारी परेड घेण्यात येत आहे। मेजर सुरेश गजबारे सर आम्हाला दर रविवारी शिकवतात, परेड शिकवतात आणि मला अशी इच्छा आहे की पुढील समाजातील लोक दारूचे व्यसन न करता समाजासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडलेल्या समता सैनिक दलासाठी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मला विनंती आहे आणि दारूचे व्यसन सोडावे, समाजासाठी काहीतरी करावं आणि समता सैनिक दलामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मला विनंती आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।